न्यूझीलंडमधील जे सफरचंद आहे पहिल्यांदाच भारतामध्ये दाखल झालेलं आहे आणि त्या सफरचंद जे लॉन्चिंग आहे, ग्रँड लॉन्चिंग आहे, ते मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा उत्साह साजरा झाले. आपल्यासोबत न्यूझीलंडमधून ज्या शेतकऱ्यांनी या भारतामध्ये जे लॉन्च करण्याची संकल्पना आहे तिकडची आणि भारताची, ते आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया, काय म्हणतायत ते. Yes, Graham, as I said, it's an honor to have the Consul General of the New Zealand today in APMC here. And a quick question, how do you see this trade booming for the New Zealand produce in India? Kia ora. It's a real pleasure to be here in Vashi today to be at the launch of the Rouge apple, the first time that this apple is available in the Indian market. And I think the Rouge apple is a demonstration of all that is good about New Zealand produce. It is fresh, it is high quality, it is tasty, and it is nutritious. So I am really excited about the opportunity for Rouge apple, but also other New Zealand produce here in India. थँक्यू सर. आणि भारतामध्ये हे सफरचंद दाखल करावं ही संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली त्यांनी न्यूझीलंडमध्ये जाऊन स्वतः या गोष्टीची पाहणी केली आणि ही संकल्पना भारतामध्ये राबवली गेली. ते पानसरे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, काय संकल्पना होती आणि कशा प्रकारे तुम्हाला संकल्पना काय सांगाल? नमस्कार. आज आदरणीय पानसरे सरांची इथं आम्ही आज लॉन्च ठेवला आहे. मी रोहन सतीश उर्सर, DB उर्सर अँड ग्रँडसन्स, सिओन ॲग्रिकॉस, डॉन लिमॉन जर्मनी आणि बेझले एक्सपोर्ट्स न्यूझीलंड यांना रिप्रेझेंट करतोय आज इथं. सो एशिया न्यूझीलंड फाउंडेशनचं पहिलं भारतातलं डेलिगेशन न्यूझीलंडला गेलं होतं यावर्षी. आणि त्याचा उद्देश हाच होता की भारत आणि न्यूझीलंड ह्याच्यात कृषी रिलेटेड, कृषी क्षेत्रात कसं आपण एक्सचेंज होऊ शकतो, कसा व्यापार वाढू शकतो आणि टेक्नॉलॉजी कशी आपण शेअर करू शकतो. आणि आय थिंक ते 15 दिवस मला आदरणीय ग्रॅम सरांनी, इरफानजींनी, वृंदा मॅडम जे न्यूझीलंड ट्रेड एंटरप्राइजचे रिप्रेझेंट आज करताय, कॉन्सल जनरल आज आलेले तिथं. सो त्यांनी मला ही जी संधी दिली त्या संधीमुळे मला तिथं जाऊन तिकडच्या शेतकऱ्यांशी, तिकडच्या लोकांशी संवाद साधता आला. आणि त्यावेळेला लक्षात आलं की भारत हा एक खूप मोठं मार्केट आज न्यूझीलंडसाठी बघितलं जातं. म्हणजे आज ह्याच्या आधी चीन हे मोठं मार्केट होतं, पण चीन बरोबरीने आता भारत हे सर्वात मोठं मार्केट आज बघितलं जात आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही ठरवलं की एक आपण नवीन व्हरायटी भारतात कशी आणू शकतो. आणि तेव्हा रूश ही ॲपल आमच्या तिकडचे जे शेतकरी आहेत, बजले एक्सपोर्ट्स कंपनी, त्यांनी आम्हाला ही व्हरायटी दाखवली. तर याची खासियत हीच आहे की हे प्रचंड गोड आहेत, ॲपल क्रंची आहेत आणि कलरला पण डार्क रेड आहेत. सो आय थिंक हे सगळे ह्या गोष्टी या भारतीय ग्राहकांच्या आवडीच्या मानल्या जातात. आणि मला आज अभिमान वाटेल की आज जे ॲपल जे आलेले आहेत इथं, तर ते आल्याबरोबरच जवळपास सोल्ड आउट झालेले आहेत. संबंध भारतभर हे आता बॉक्सेस जायला लागतील आमच्या कस्टमर्स थ्रू. आणि पुढचं सीझन नक्कीच आम्ही मोठ्या प्रमाणात टार्गेट करतो. सर, सध्या आवक किती आली आहे आणि याचे दर कसे आहेत, काय सांगायला याबद्दल? सध्या एक कंटेनर म्हणजे साधारण 21,000 किलो ॲपलची आवक झालेली आहे. त्याचं आम्ही बरंचसं ट्रायल्स देतोय, टेस्टिंग देतोय. भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हे ॲपल पोचेल हे आमचं ध्येय यावर्षी आहे. आणि येत्या वर्षी त्याचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग चांगलं चालू आहे. तर आपण पाहिलंच या ठिकाणी जे ग्रँड लॉन्चिंग झालेलं सफरचंद, न्यूझीलंडच्या सफरचंदाचं, त्याची टेस्ट आणि त्यांची मागणी ही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिलेली आहे. त्यामुळे पानसरे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे येत्या काळात ग्राहकांचा कसा प्रतिसाद लाभतो हे आपलं पाहणं महत्त्वाचं ठरेल. लोकसेवा मराठीकरता अनिल काकडे, नवी मुंबई.